नमस्कार, मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन. रोजचं सारखा आज सुद्धा डेली न्यूज अँड रिअल एस्टेट स्टोरी मध्ये आपल्याला स्वागत करतो. आज आपल्याला एक असं बातमी घेऊन आलोय की जे ऐकून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रीयनला बरं वाटेल. गेली 15 वर्ष ह्या चाळीने इथे एकत्र राहून अनेक पिढ्याने सलोख्याचा, सणासुदीचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला. पण हा झाला भूतकाळ. आजचं जळजळीत वास्तव काही वेगळंच आहे. अनेक वर्ष उलटून गेली, पुनर्विकासाची मोठी मोठी आश्वासनं दिली गेली, मात्र मालक, विकासक आणि प्रशासनाच्या अत्यंत ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे येथील रहिवासी आजही कमालीच्या असुरक्षित, अस्वच्छ आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीत जगण्यास हतबल झाले आहेत. आपण बघू शकतो की येथे भिंतींना गेलेले तडे, कुठल्याही क्षणी कोसळेल असा हा जिना आणि पावसाळ्यात घरात होणारी पाण्याची गळती. सामायिक जागा तर सोडाच, पण रहिवाशांच्या घरांच्या आतील अवस्था पाहिली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तात्पुरत्या मलमपट्टीवर आणि दुरुस्तीवर ही मोडकळीस आलेली रचना आज उभी आहे. रहिवाशांचं दैनंदिन जीवन म्हणजे रोज मृत्यूच्या छायेत जगण्यासारखं झालं आहे. पावसाळा जवळ आला की इथल्या कुटुंबाचा थरकाप उडतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दररोज ऐरणीवर येतो. अस्वच्छतेमुळे आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि या सततच्या अनिश्चिततेमुळे इथल्या रहिवाशांच्या मनावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं वाटत असेल की तुमचं मित्रांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतो म्हणून ह्याला व्हायरल करा. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघून ह्याच्या नंतरचा जे फायदा आपण घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.